नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. जागा वाटपाच्या आज आणि उद्या दोन मोठ्या बैठका होणार. मवियाची मुंबईत तर महायुतीची दिल्लीत बैठक. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार. आरक्षणात मी अडथळा आणला असं शिंदे म्हणाले, तर त्याच क्षणी राजीनामा देईल, राजकारणातून संन्यास घेईल. जरांगेंना उत्तर देताना फडणवीसांची रोखठोक भूमिका. मराठ्यांविरोधात गेल्याचा फडणवीसांना पश्चाताप. आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही. त्यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी. मनोज जरांगेंची फडणवीसांना विनंती. मराठा आरक्षणाच्या कायद्यात फडणवीसांचा मोलाचा वाटा. विरोधकांकडून फडणवीसांवर खोटे आरोप. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. माझ्यावर ड्रोनद्वारे निगराणी आहे. भाजपचे आतापर्यंत 47 नेते मला भेटले आहेत. काहीही झालं तरी 113 आमदार पाडणारच. जरांगे पाटलांचा सत्ताधाऱ्यांना इशारा. मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार. मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा. शिंदे गटाच्या रामदास कदमांची मागणी. रामदास कदम अडाणी माणूस, युती धर्म पाळतोय, सांभाळून बोला नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. रवींद्र चव्हाणांचा रामदास कदमांना इशारा. रामदास कदम 15 वर्ष मंत्री होते तेव्हा काय केलं? मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कदमांनी केलेल्या टीकेला चव्हाणांचं प्रत्युत्तर. रवींद्र चव्हाण पागल झाल्यात. सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची त्यांची लायकी नाही. चव्हाणांकडून युती तोडण्याचे प्रयत्न. रामदास कदमांचं चव्हाणांना प्रत्युत्तर. वारंवार भाजपवर बोलणं मान्य नाही, अशा ठिकाणांमुळे मन दुखावतात. या मुद्द्यावर शिंदेंशी बोलणार. रामदास कदमांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी सहभागी. सिद्दीकींच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी, तर काँग्रेस झिशान सिद्दीकींवर कारवाई करण्याच्या तयारीत. नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा नकार. मलिकांबाबत माझी भूमिका ठाम, फडणवीसांचं वक्तव्य. मलिकांना सोबत घेणं हे भाजपनं मान्य केल्याचं दिसतंय. मुलीला तिकीट दिल्यास चालेल, पण मलिक नको असा तोडगा काढलेला दिसतो. मलिक अजित पवारांसोबत जाण्यावरून जयंत पाटलांची प्रतिक्रिया. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनाही अजित पवार नकोत. अजित पवार कंटाळून निघून जावेत असा विचार दिसतोय. सुषमा अंधारेंची महायुतीवर टीका. रवी लांडगे यांचा आज दुपारी 12 वाजता ठाकरे गटात प्रवेश करणार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीमध्ये पक्ष प्रवेश होणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार. आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, चिन्ह नेलं आणि विकासासाठी गेल्याचं सांगतात. भुजबळ जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी भाजप सोबत गेले. सुळेंचा जोरदार हल्लाबोल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर. मोदी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार. गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 ऑगस्टला होणार. म्हशीच्या दुधालाही 5 रुपये अनुदान देण्याचा ठराव होणार. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या भूमिका महत्त्वाच्या. राष्ट्रवादी विश्वासघातकी पार्टी. कर्जत मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. सेनेच्या महेंद्र थोरवेंची तटकरेंवर टीका, तर थोरवे अदखलपात्र व्यक्ती. सुनील तटकरे अजित पवारांची प्रतिक्रिया. महेंद्र थोरवे अदखलपात्र व्यक्ती, सुनील तटकरेंची टीका, तर अशा लोकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही. थोरवेंच्या प्रश्नावर अजितदारांची प्रतिक्रिया. राज्यातील विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. लोकसत्ताचं वृत्त. लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका लांबल्याच्या चर्चा. निवडणुका किती पुढे ढकलल्या तरी निकाल बदलू शकत नाहीत. निवडणूक लांबणीवरून सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका. निवडणुकांबाबत माहिती नसणारे लोकच असे आरोप लावू शकतात. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं चुकीचं. निवडणुका लांबणीवर जाण्याच्या विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. हरियाणा काश्मीरसोबत महाराष्ट्राची निवडणूक घ्यायला हवी होती. सरकार निवडणुका घ्यायला तयार नसेल तर ही हुकुमशाही. संजय राऊतांची टीका. सरकार उशिरा गठीत झाल्यानं आमच्याकडे वेळ, त्या वेळेपर्यंत कधी निवडणुका होऊ शकतात. भुजबळांचं सुळेंसह राऊतांना उत्तर. दादांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यांबाबत फडणवीसांनी खुलासा करावा. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची मागणी. मिटकरी, देवेंद्र फडणवीसांना खुलासा मागण्याची तुझी पात्रता आहे का? मिटकरींनी आधी आपली उंची पाहावी. जगदीश मुळीक यांचं मिटकरींना उत्तर. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी फडणवीस सीएम झाले पाहिजेत. मंत्री सुरेश खाडेंचं मोठं विधान. महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण एकनाथ शिंदे तर देवेंद्र फडणवीस अर्जुन. मराठा समाजाला फडणवीसांनी मिळवून दिलेलं आरक्षण शरद पवार उद्धव ठाकरेंनी घालवलं. सराभाऊ खोत यांचा आरोप.
रामगिरी असोत की राम सातपुते, माझं हिंदुत्व काढण्याची त्यांची लायकी नाही. सातपुतेंनी हिंदुत्वाच्या गप्पा मारू नयेत. त्यांनी आमनेसामने बसून हिंदुत्वावर चर्चा करावी. अमोल बेटकरी यांचं आव्हान. पुण्यातील 8ही मतदारसंघातल्या इच्छुकांची नावं बुधवारी मनोज जरांगे पाटलांना देणार. अखंड मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय. 29 तारखेच्या बैठकीतल्या निर्णयानंतर पुढील कारवाई. परळीतील वैद्यनाथ मंदिराचे ट्रस्टी राजेश देशमुखांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. राजेश देशमुख परळी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. राजेश देशमुख भाजपचे सक्रिय पदाधिकारी आहेत. विदर्भात शिंदेगड 12 जागांसाठी आग्रही. पूर्व नागपूर आणि मध्य नागपूरसाठी शिंदेगड दबाव टाकण्याची शक्यता. निरीक्षक अहवाल एकनाथ शिंदेंकडे सोपवणार. कोण पक्ष सोडतं याचा विचार आम्ही करत नाही. नांदेडचे बडे नेते गेले पण जनता आमच्या सोबत राहिली. बाळासाहेब थोरातांची निशांत सिद्दीकींच्या अजित पवार गटातल्या प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया. अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले ते चुकीचा. विषय स्थानिक पातळीवरचा. आमचं समर्थन नाही. आमची महायुती अभेद्य. नारायणगावमधील प्रकारावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. मी महायुतीचे घटक, त्याप्रमाणे माझं काम सुरू. अर्चना पाटलांचं निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीमध्ये सक्रिय नसण्याच्या प्रश्नावर उत्तर. साताऱ्याचे भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. जयकुमार गोरेंविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल. पुण्याच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघात महायुतीत तणाव. दिलीप वळसे पाटलांनी महायुतीची बैठक बोलावताना विचारात घेतलं नाही. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंकडे तक्रार. विशाल पाटलांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. सांगलीचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूतेंची टीका. सांगलीपुरती आघाडी नको. विभूतेंची मवियाच्या वरिष्ठांकडे मागणी. सुहास बाबर हे शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार. मुंबईत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार. लोकसभेला मतदान केंद्राबाहेर झालेल्या गर्दीमुळे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय. एमआयएमचे मुंबई अध्यक्ष फैयाज अहमदला पदावरून हटवल्यानंतर समर्थकांचा पत्रकार परिषदेत राडा. इम्तियाज जलील यांच्याकडून पत्रकार परिषदेचं आयोजन. सना मलिक यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी निवड. जनसन्मान यात्रेच्या वेळी अजित पवारांची घोषणा. सना मलिक या नवाब मलिकांच्या कन्या. चंद्रकांत पाटलांविरोधात भाजप बाजी. नगरसेवकानं षड्डू ठोकला. अमोल बालवडकर यांच्याकडून बालेवाडीत शक्ती प्रदर्शन. अमोल बालवडकर कोथरूड विधानसभेतून इच्छुक. अरुणाचल प्रदेश विधानसभेनंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लढवणार. 25 जागांवर उमेदवार देणार. 10 ते 15 नावं निश्चित झाल्याची माहिती. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम संघटना 5 जागा लढवणार. मराठा आरक्षण देण्याची भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत युती करणार. संघटनेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय. पंतप्रधान मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. राज्यस्तरीय लखपती निधी मेळाव्याला मोदींची प्रमुख उपस्थिती असणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना अभ्यासक्रमांचं शुल्क संकेतस्थळावर प्रसिद्ध करावं लागणार. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारलं जात असल्याच्या विद्यापीठाकडे तक्रारी. उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांनी शिकताना मिळवलेले श्रेयांक साठवण्यासाठी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची निर्मिती. विद्यार्थ्यांचा श्रेयांक विदा नोंदवण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत. कोलकाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरांची सुरक्षा वाढवण्याचा प्रशासनाचा निर्णय. जगभरात मंकीपॉक्स संसर्गाचा वेगानं प्रसार. खबरदारी म्हणून राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर. सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ बंदरावर मंकीपॉक्स तपासणी केली जाईल. पुणे बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी. घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात वाढ. नवीन लाल कांद्याची आवक होईपर्यंत दरात तेजी असणार. सणासुदीच्या तोंडावर चणा डाळ 100च्या उंबरठ्यावर. सणांच्या पार्श्वभूमीवर डाळीच्या मागणीत मोठी वाढ. श्रावण महिना सुरू झाल्यापासून नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत भाज्यांची आवक वाढली. आवक वाढल्यानं फरसबी, शेवगा आणि टोमॅटोचे दर घसरले. कृषी विभागातील 258 पदांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षार्थी आक्रमक. 25 ऑगस्टच्या संयुक्त पूर्व परीक्षेत समावेश न झाल्यास आंदोलनाचा इशारा. मुंबईला अस्वच्छ करणाऱ्यांना दंड. एप्रिलपासून आतापर्यंत 1,72,76,812 रुपयांचा दंड. क्लीनअप मार्शलकडून 9,888 जणांवर कारवाई. कुलाबा ते सिव्स मेट्रो 3 मुंबईतील पहिल्या भुयारी मार्गिकेवर बीकेसी ते आरे दरम्यानच्या 10 स्थानकांचं काम पूर्ण. बहुप्रतीक्षित भुयारी मार्गावरील वाहतूक सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता. वांद्रे पूर्व स्थानकावरील वाहतूक कोंडीवर तातडीनं मार्ग काढा. प्रवाशांच्या गैरसोयीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाचे वाहतूक पोलिसांना आदेश. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरताना अर्जदारांना आरटीआर पासवर्ड टाकावा लागणार.
आयकर खात्याला 2 स्टेप व्हेरिफिकेशन लावलेले असेल तर ते अर्ज प्रक्रिया होईपर्यंत काढून टाकावं, म्हाडाचं आवाहन. दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणं तुडुंब भरली, तरी पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 1,67,000 नागरिकांना 69 टँकरनं पाणी पुरवठा. राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, महिन्याअखेरपर्यंत पाऊस कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्याच्या भोरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी. 2 तासाच्या पावसानं शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप. मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी पालिकेच्या गारगाई धरण बांधण्यासाठी हालचाली. धरण क्षेत्रातील जागेतील झाडांची मोजणी सुरू. गारगाई धरणामुळे 440 दशलक्ष लिटर वाढीव पाण्याची भर पडणार. पुण्याच्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात. 4ही धरणांमधील पाणीसाठा 97%. पुणे शहरात 22 ऑगस्टला पाणीपुरवठा बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार. खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य. बुधवारपासून शेतकऱ्यांना लाभ मिळणार, राज्य सरकारचा निर्णय. धुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढला. 12 पैकी 4 प्रकल्प 100% भरले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. जून जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पुण्यातील 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाईसाठी 2,15,00,000 रुपयांच्या मागण्यांचा प्रस्ताव. भुसावळ हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण उघडले. धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. हतनूर धरणातून तापी नदीत पाण्याचा विसर्ग. 10 दिवसानंतर भुसावळच्या तापी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात. उकाड्यानं हैराण झालेल्या ग्रामस्थांना काहीसा दिलासा. भुसावळच्या रेल्वे बोगद्याच्या रस्त्याची दुरवस्था. शहर आणि ZTC परिसराला जोडणाऱ्या नवीन बोगद्यात पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल. नागपुरात आयोजित नक्षलग्रस्त भागातील रोजगार मेळाव्याला 10,000 तरुणांचा सहभाग. 1,351 तरुणांना रोजगार मिळाला. कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारानं रोजगार मेळाव्याचं आयोजन. संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावरील पोखरी गावाजवळ असलेल्या कॅन्टीनला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. आगीत कुठलीही जीवितहानी नाही. शिरूरमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भर पावसात आमदार अशोक पवार रस्त्यावर उतरले. 1.5 तास रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीतून नागरिकांसाठी मार्ग मोकळा केला. राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार. 7,500 पदांसाठी भरती. मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदं असणार. मुंबई महापालिकेच्या लिपिक पदाच्या 1,846 जागा सरळ सेवेनं भरण्यात येणार. त्यासाठी 20 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांसह वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. 5 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक CET कक्षाकडून जाहीर. MPSC विद्यार्थ्यांनी पुणे विमानतळावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश MPSC परीक्षेत करावा, विद्यार्थ्यांची मागणी. उत्तर जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे 2 धक्के. 4.4 आणि 4.6 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के. पहाटे लागोपाठ भूकंपाचे 2 धक्के. कोणतीही जीवितहानी नाही. तर काश्मीरमधील बारामुल्लामध्ये भूकंपाचं केंद्र. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीबाबत उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. राज्यात 700 आपला दवाखाना सुरू करण्याचं नियोजन. तर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार. परभणी जिल्ह्यात पावसाची रिमझिम. पावसामुळे कपासाची पिकं बहरली. गोंदियातील आमगाव सालेकसा दरेकसा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेशला जोडणाऱ्या 35 किलोमीटरच्या मार्गाची दुरवस्था. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल गोटेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न. नंदुरबार जिल्ह्यात पिकांची नोंदणी करताना तांत्रिक अडचणी. शेतकऱ्यांची तारांबळ. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात. राज्यासह मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान इथून नंदुरबारच्या गणेश मूर्तींना मागणी. नंदुरबारच्या खांडबारा गावात रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या. तात्काळ रस्त्याचं काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, ग्रामस्थांची मागणी. घोडबंदर किल्ल्यावर गर्दुल्ल्यांचा वावर. मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष. विविध मागण्या करत गडप्रेमींकडून आंदोलन. जळगावच्या एरंडोलमधून दुचाकी चोरला. पोलिसांकडून अटक. तरुणाकडून 50,000चा मुद्देमाल जप्त.
शिवसेनेकडून नवी मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी संकल्प मेळाव्याचं आयोजन. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका. पावसामुळे सोयाबीन, मूग, कापूस पिकांचं अतोनात नुकसान. शेतकरी हवालदिल. हवामान बदलामुळे मुंबईतील नागरिक सर्दी, खोकला आणि व्हायरल फीव्हरने त्रस्त. गेल्या आठवड्याच्या ओपीडीत 40 ते 50% वाढ. नापेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल. वजन केलेल्या कांद्याच्या ठिकाणी डमी अशी नोंद. कांदा खरेदीतील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये नोंदणीकृत इमारत आणि बांधकाम कामगारांसाठी 12 दिवसीय मेळावा. बांधकाम कामगारांना 28 ऑगस्टपर्यंत सुरक्षा संच आणि किचन सेटचं वाटप होणार. प्रतिदिवस 1,500 ते 2,000 लाभार्थ्यांना लाभ मिळणार. नांदेडच्या विष्णुपुरीत कोलकात्यातील घटनेविरोधात निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरू. पीडितेला न्याय देण्याची डॉक्टरांची मागणी. गोंदियात डॉक्टरांकडून कोलकात्यातील महिला डॉक्टरवर अत्याचाराची घटना नाटिकेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न. पीडित डॉक्टरला न्याय देण्याची डॉक्टरांची मागणी. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसे गावातील विश्वनाथ कापसे यांच्या 6 म्हशींना चाऱ्यातून विषबाधा. 6 पैकी 2 म्हशी दगावल्या. शेतकऱ्यांचं नुकसान. चंद्रपूरच्या मूल परिसरात वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळाचा मृत्यू. घरी न परतल्यानं गावकऱ्यांनी शोध घेतला असता सापडला मृतदेह. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील जळगावात बिबट्याचा वावर. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. महावितरणने दिवसा वीज सोडण्यासोबत बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी.